नमस्कार मैत्रिणींनो, नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे खास आणि खास फक्त तुमच्यासाठी. चला तर आज कोणती रेसिपी करायची आहे तर हिरव्या हरभऱ्याची पाल्याची भाजी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. हरभऱ्याच्या भाजीचा पाला, कवळा कवळा पाला, लसणाच्या पाकळ्या 10 ते 12, छोटा अद्रकचा तुकडा, हिरव्या मिरच्या 3-4, हळद, मोहरी, डाळीचं पीठ 2 छोटे चमचे आणि मीठ, चवीपुरतं लागणारं मीठ. चला तर मग करूया सुरुवात भाजीला. मैत्रिणींनो, सगळ्यात पहिले आपण हिरवी मिरची आणि अद्रक घालून त्याचं वाटण करून घेणार आहोत. चला तर मग घेऊया आता वाटण करून. ही घेतले 5-6 हिरव्या मिरच्या आणि हा अद्रकचा तुकडा. आता हा आपण मिक्सरमध्ये दोन्हीही वाटून घेऊया छान. आणि हो, त्याचबरोबर हा जो लसूण आहे, लसूण जो आहे तो असा बारीक, एकदम बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्या. तो आपण फोडणीला घालणार आहोत. त्याचं वाटणामध्ये घालायचा नाही, नुसतंच फोडणीला घालायचं आहे. चला मैत्रिणींनी, आता आपण करूया फोडणीला सुरुवात. तर सर्वप्रथम तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यात आता आपण मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की मग आता आपण पुढचं सामान घालूयात. मोहरी चांगली तडतडली आहे. आता घालूयात आपण जे वाटण केलं होतं, हिरवी मिरची आणि अद्रकचं, ते घालून घेऊया. ते घालून घेतल्यानंतर छान प्रकारे त्याला परतून घ्यायचं. ते छान परतलं की आता त्याच्यामध्ये आपण लसणाचे तुकडे घालूयात. आता यामध्ये लसणाचे बारीक केलेले तुकडे घालून घेऊयात आणि ते पण छान तेलावरती परतून घेऊयात. लसूण छान परतला, खुसखुशीत झाला की मग आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत. छान परतलंय आता सगळा मसाला आपला. आता त्याच्यात घालूया अर्धा चमचा हळद आणि मिक्स करून घेऊयात. छान मिक्स झाल्यावर आता याच्यामध्ये घालूयात आपण जी बारीक चिरलेली हरभऱ्याची भाजी नाही का, ती घालूयात. त्याचे पानंच घ्यायचे. कवळे देठा असतील तर चालतात, पण जास्त निब्बर देठा असतील तर ते घेऊ नका. पानं मात्र जरूर घ्या. छान अशी परतून घ्या भाजी तेलावरती. आणि आता याला आपण काय करूया, थोडी वाफ काढून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ आणि मीठ दोन्ही गोष्टी मिक्स करूयात. थोडी वाफ काढून घेऊ, झाकण ठेवूयात. आता याच्यावर ढाकण ठेवून वाफ काढून घेऊ 1-2-3 मिनटं आणि मग पुढची प्रोसिजर करूया. चला एकदा आता झाकण उघडून बघूयात की आपली भाजी कुठपर्यंत आली आहे ती. हा, मस्त शिजली आहे बघा भाजी. आता आपण एकदा याला हलवून घेऊया. हे पहा, झालं. अजून 1-2 मिनटं लागतील भाजी शिजायला. मग आपण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेऊयात. बऱ्यापैकी पाणी सुटलं आहे तिला आता. परत झाकण ठेवूयात आणि 1-2 मिनटं अजून वाफ काढून घेऊयात. चला 2 मिनटं झालेत. आता बघूयात उघडून. आणि आता आपण घालूयात त्याच्यात डाळीचं पीठ. डाळीचं पीठ घालताना ते थोडंसं पाण्यात कालवून मगच घालायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही आणि आपली भाजी लवकर एकजीव होऊन जाईल. छान झाली आहे. आता आपण काय करूयात, डाळीचं पीठ पाण्यात कालवून घेऊयात
आणि मग ते याच्यामध्ये घालूयात. डाळीचं पीठ घालण्याआधी आपण त्याच्यात चवीनुसार मीठ घालूयात. मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून घेऊयात. व्यवस्थित हलवलंय. आता आपण जे कालवलेलं डाळीचं पीठ आहे, बेसनाचं पीठ म्हणा किंवा डाळीचं पीठ म्हणा, हरभऱ्याच्या डाळीचं, ते आता याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि मग जसं पाणी लागेल, आपण जसं मेथीच्या भाजीला वगैरे घालतो तसं पाणी नंतर वरतून घालून घेऊयात. तर याला थोडंसं पाणी लागणार आहे अजून, तर आपण आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊयात अजून. आता 1-2 मिनटं अजून आपण ह्याला आता झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात. म्हणजे डाळीचं जे पीठ कच्चं आहे हरभऱ्याच्या डाळीचं ते शिजून जाईल आणि आपली भाजी तयार होईल. 1-5 मिनटं लागतील अजून भाजी तयार व्हायला. भेटूयात 1-2-5 मिनटांनी. चला चेक करूया झाली आहे का आपली भाजी ती. हे पहा, मस्त झाली आहे भाजी, एकदम मस्त झाली आहे. गॅस बंद करूयात आणि काढून घेऊयात. तुम्हाला दाखवते कशी लागते ती. ही जी भाजी आहे ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर कशाबरोबरही छान लागते आणि झटपट होणारी भाजी आहे. अजिबात वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनटामध्ये भाजी शिजून तयार होते. घाईच्या वेळेला जर तुमच्याकडे याच्याच ऐवजी वाळलेली जरी हरभऱ्याची भाजी असेल ना, पाला जर असेल वाळलेला हरभऱ्याचा, तर त्याचीसुद्धा भाजी अशीच होते. तुम्हाला जर ती पण भाजी पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करा, तुम्हाला मी ती दाखवते. चला तर मैत्रिणींनो, तयार आहे आपली हरभऱ्याची भाजी. नक्कीच खायला याल, करूनही बघाल आणि मला सांगाल कमेंटमध्ये की कशी झाली आहे हरभऱ्याची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट कराल. मला नक्कीच सांगाल तुम्हाला ही भाजी आवडली आहे का आणि पुढची रेसिपी कुठली पाहावडती तेही नक्की कळवाल.